आजच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहे आपण आता? आज काय बघणार आहे? नवीन टॉपिक, भाग 2 मधला सेकंड टॉपिक. त्याचं नाव काय आहे? पायथागोरस थेरम. ओके, चला मराठीमध्ये पण काय म्हणणार आहे? पायथागोरसचे प्रमेय. चला आता बा, पायथागोरसचे प्रमेय काय असते बा पहिला, आणि पायथागोरस थेरम कुठे यूज करायचं? एक त्रिकोण घेतो ए बी सी, इन ट्रायंगल ए बी सी. कुठला त्रिकोण आहे? कुठला त्रिकोण आहे? कुठला ट्रायंगल आहे? राईट अँगल ट्रायंगल. आलं लक्षात? कुठं यूज करायचं तुम्ही? काटकोन त्रिकोणातच यूज करायचं. दुसऱ्या ठिकाणी यूज करणार का? म्हणजे कुठं? आता तुम्हाला दिसायला आले, हे कुठलं दिसायला आले बा? ॲक्यूट अँगल. ओके, बघा ॲक्यूट अँगल आहेत ना सगळे. ठीक आहे, अशा ठिकाणी करायचं नाही किंवा विशाल कोणामध्ये यूज करायचं नाही, ऑब्ट्यूस अँगल मध्ये यूज करायचं नाही. फक्त यूज कुठं करायचं असेल? तुमच्या कुठला त्रिकोण येईल तुमचं? काटकोन त्रिकोण, राईट अँगल ट्रायंगल. किती अंशाचा असतोय तो? 90 अंशाचा. समजलं? बाय, हे 90 अंश ह्याचं सूत्र आहे काय बघा? कर्णचा वर्ग. ओके, आता कर्ण काय असते, हायपोटेनस काय असते सांगणार मी. कर्णचा वर्ग बरोबर काय असणार आहे? पहिली बाजू, बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. ठीक आहे, सेमी मध्ये काय म्हणणार आहे बघा? हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर. आता हायपोटेनस कशाला म्हणतात, कर्ण कशाला म्हणतात बघा? हे जे 90 अंशाचं दिसतंय का, त्याचे एक्झॅक्टली समोरची बाजू, हे 90 अंशात काटकोन दिसतंय का, त्याची एक्झॅक्टली समोरची बाजू कुठली झाली हो? AC झालं. मग ते तुमचा काय झाला? कर्ण झाला. हा काय झाला मग तुमचा? हे काय झाला? कर्ण. सेमी मध्ये काय म्हणणार आहे आपण? हायपोटेनियस. आलं लक्षात? हे एक बाजूच आहे, एक साइड आहे. आलं लक्षात? आणि हा पण काय तुमचा? साइड. आलं लक्षात? ठीक आहे, मग आता सूत्र बघा काय आलं तुमचा? हायपोटेनस कुठली बाजू आहे? AC चा वर्ग. बरोबर, इकडे पहिली बाजू घ्या, कोणती घ्या, काय अडचण नाही. हा, AB छेद AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. दॅट इज कॉल्ड एज, ह्याला काय म्हणणार आहे तुम्ही? हायपोटेनसचा प्रमेय. हायपोटेनसचा प्रमेयवरून काय कळालं बघा आता? कर्णचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. सेमी मध्ये काय असणार तुमचं? हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर, किंवा बेसचा स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर, असं पण करू शकता. पण साइड किती आहे तुमचे? 2. आणि ते जे कर्ण कशाला म्हणायचं? जे 90 अंशाच्या समोर असतोय त्याला काय म्हणायचं? कर्ण. समजलं इथपर्यंत? हायपोटेनस कशाला म्हणतात? सगळ्यात महत्वाचं आहे की बाबा हायपोटेनस कशाला म्हणतात. आता दुसऱ्या एक आकृती देऊ. इथं बघा आता, L M N. ठीक आहे, एलिमेंट इन ट्रायंगल L M N. काय असणार हो सूत्र? काय तुमचा? हायपोटेनस स्क्वेअर स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर. आता इथं काय घेऊ शकता? बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर पण घेऊ शकता. चला, हायपोटेनस कोण आहे? कुठली बाजू हायपोटेनस कोण आहे सांगा बघू? कोण आहे? L N. का? हा 90 अंशाच्या समोर आहे ना. ओके, म्हणून काय झाला? बाजू LN इज अ कर्ण. LN वर्ग बरोबर. कशाचा वर्ग घ्यायचा? कोणतीही बाजू घ्या, उभी घ्या पहिला स्ट्रेट. LM चा वर्ग अधिक बेस MN चा वर्ग. समजलं काही? समजलं सगळ्यांना? समजलं सगळ्यांना? ठीक आहे, बघा इथं कुठलं कुठलं बाजू आलं बघा तुमचा? हायपोटेनियस. इथं स्क्वेअर राहिले, लक्षात ठेवायचा. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर. समजलं इथपर्यंत? चलो, आकृती समजली? लिहून घ्या. एवढंच आहे, लय सोपं आहे, अवघडच नाही. एवढं समजलं झालं तुमचं. समजलं? हे सगळ्यांना समजलं? पायथागोरसचं प्रमेय काय असतं? सूत्र काय असतंय? हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर करू शकता, साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर करू शकता. ठीक आहे, सोपच आहे. कर्ण कशाला म्हणायचं कळलं का? महाभारतातला कर्ण नव्हे. कर्ण भीम, कर्ण वर्ग बरोबर भीम वर्ग अर्जुन वर्ग करत बसतात, असं काय करू नका. झालं? आकृतीमध्ये पण लिहा, कर्ण, बाजू, स्वामी.
लिहा आकृतीमध्ये पण लिहा, कर ना कुठला बाण करून लिहा त्याला. ट्रिपलेट हे लक्ष द्या. पायथागोरस ट्रिपलेट काय असते बा? त्रिकुटे म्हणतोय आपण. पायथागोरस त्रिकुटे म्हणतोय आपण. हा बा मग लक्ष द्या. काहीच नाही करायचं. ह्याला लिहायचं कसं बा? पहिला सोडवत्या. लिहायचं कसं बा? सगळ्यात मोठी किंमत कोण आहे? 3, 4, 5 पेक्षा मोठी किंमत काय? 5. त्याचा वर्ग एकीकडे लिहायचा. कळलं? राहिलेलं ठीक आहे. राहिलेल्या दोघांचे कोण कोण राहिलं? 3 आणि 4 त्यांच्या वर्गाचं बेरीज करायचं. हा लक्षात. जसं आपलं पायथागोरसचं थिअरम होतं ना, सगळ्यात मोठी बाजू कुठली असते? त्यात ह्याच्यामध्ये हायपोटेनस असतोय त्रिकोणामध्ये. जसं मागाशी बघितलं ना, असंच होतं ना. एक त्रिकोण घेतो तू, ह्याचा वर्ग म्हणजे सगळ्यात मोठ्या बाजूचा वर्ग करतोय आपण. ओके, मोठ्या बाजूचा वर्ग हा कोणा एवढा असतोय? राहिलेल्या दोघांच्या बेरजेच्या वर्गा एवढा असतोय. वर्गाच्या बेरजे एवढा असतोय. समजलं? तेच आहे. मग बघा, 5 चा वर्ग 25 बरोबर. 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग इकडे 25 आहे तसाच बरोबर. 9 अधिक 16 25. LHS इज इक्वल टू RHS आला का? दोन्ही सारखे आले. लेफ्ट साइड राईट साइड दोन्ही सेम आले. मग काय म्हणायचं? 3, 4, 5 3, 4, 5 आर पायथागोरस ट्रिपलेट. समजलं? पायथागोरस ट्रिपलेट. दुसरं एक्झाम्पल बघा आता. सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोण आहे? 13. त्याचा वर्ग घ्यायचा एका साईडला LHS ला. RHS ला काय घ्यायचं? राहिलेल्या दोघांचा वर्ग घ्यायचा आणि त्याचं बेरीज करायचं. काय अडचण नाही. 13 चा वर्ग 169, 5 चा वर्ग 25, 12 चा वर्ग 144. 169 आहे तसाच बरोबर. 25 आणि 144 किती होणार तुमचं? 169. LHS इज इक्वल टू RHS आलं. इकडली बाजू जेवढी मोठ्याचं वर्ग केलं, राहिलेल्या दोघांच्या लहान संख्येच्या वर्गाची बेरजे एवढं आलं का? मग LHS इज इक्वल टू RHS. देअरफॉर द कुठले नंबर आहे ती? 5, 12, 13 आर पायथागोरियन ट्रिपलेट. समजलं? सोपं आहे. समजलं? पायथागोरस ट्रिपलेट काय म्हणतात? काय नाही, फक्त मोठी संख्या एक साईडला घ्यायचं लेफ्ट साईडला आणि राहिले दोघं लहान संख्यांची बेरीजचा वर्गाचा बेरीज करायचं आणि ते LHS इक्वल टू RHS आलं तर म्हणायचं काय म्हणायचं? हे तिन्ही नंबर काय ती ट्रिपलेट आहेत म्हणायचं पायथागोरसचे. समजलं? लिहून घ्या. त्रिकुटे म्हणतोय आपण मराठीमध्ये. सोपं आहे. एवढं सोपं आहे. जर इथं आलं नाही तर काय करायचं? हवं इथं 25 आलं, इथं 26 आलं म्हणून काय करायचं? नॉट इक्वल टू. आलं लक्षात? इथं 25 आलं, इथं काय येणार तुमचं? 26 जर आलं तर LHS इक्वल टू RHS लिहिणार आहे का तुम्ही? नाही. मग इथं म्हणणार आहे का 3, 4, 5 आर नॉट अ पायथागोरस ट्रिपलेट लिहायचं फक्त. आलं लक्षात? येणार एक्झाम्पल ते पण घेऊया. पायथागोरस ट्रिपलेट. लक्ष द्या आता. LMN त्रिकोण आहे. किती अंशाचा बघा? एक 30 डिग्रीचा आहे. 60, 90. आलं लक्षात? जिथं 30, 60, 90 डिग्री कोणामध्ये असते तुमचं ट्रायंगल, तिथं कसं युज करायचं बघा? साइड अपोजिट टू किती? 30. साइड 30 आहे ना, त्याच्या समोर ती बाजू कुठली हो? साइड MN. लिहिलं का? MN इज इक्वल टू काय असतंय? 1/2 असतंय. कोणाच्या? हायपोटेनसचा. जेवढं कर्ण असतंय त्याच्या निम्म कोण असतंय? MN असतंय. कवा? जेव्हा 30 अंश असेल तर त्याच्या पुढची बाजू. हा लक्षात. सरळ सरळ थेरम तयार होणार तुमचं. ओके, सूत्र तयार होणार. काय बना? साइड अपोजिट टू 30 डिग्री कोण आहे? अपोजिट साइड कोण आहे? 30च्या समोरील बाजू कोण आहे? MN आहे. लिहिलं का MN? बरोबर. हे पाठ करायचं. 1/2 गुणिले काय? कर्ण. हा लक्षात. इथं पण तेच आहे बा, कर्ण आहे कर्ण आहे. हा इथं बा फक्त सूत्र चेंज होणार. इथं काय आलं आता तुमचा? 60 अंशासमोरील बाजू. इथं 60 आहे ना, त्याच्या समोरील कोण झालं? लिहिलं काय LM? हा लक्षात. बरोबर. किती असतंय तुमचं? किती असतंय? √3/2 इंटू हायपोटेनस. मग √3/2 आहे तसाच इंटू हायपोटेनस काय आहे तुमचा? दिसतंय काय? 90च्या समोरील बाजू. समजलं? एवढंच आहे. कळलं का? अजून एकदा नाव चेंज करू आपण. नाव चेंज करून सोडूया. A B C आणि इथं 30 अंश आहे आणि इथं 60 अंश आहे. ठीक आहे.
काय असते आपल्याला 30 अंशासमोरील बाजू काढायचा आहे. 30 अंश लक्ष द्या इकडं, 30 अंशाचा काढायचा 30 डिग्री. पहिला 30 डिग्रीचा घ्यायचा आहे. 30 डिग्री कोण आहे? सी आहे. सी च्या समोरील बाजू कोण आहे? एबीची जर किंमत काढायची असेल तर एबी इज इक्वल टू, ओके 30 च्या समोरील आहे ना, एबी इज इक्वल टू किती असणार तुमचं? 30 म्हणलं किती येणार? 1/2 गुणिले कोण? समजलं? कर्ण कोण आहे? तर डायरेक्ट कर्ण कोण आहे बघा, 90 च्या समोरील बाजू एसी. समजलं सगळ्यांना? 30 अंशाचं विचार, 60 अंशाचं विचारलं, 60 अंशात पुढे कोणाची बाजू आहे? बीसी. बरोबर किती? √3/2 दिसतंय? इंटू कर्ण, कर्ण कोण आहे? एसी. समजलं का? एवढंच करायचं आहे. कुठली कुठली बाजू निघाली हो? एबी ची निघाली आणि बीसी ची निघाली. कळलं? आता बाजून हे काढता येते आणि हे काढता येते. कशावरनं? जर कोण दिलं असेल तर. कुठे किती किती कोण दिलंय तुम्हाला? 30, 60, 90 अंशाचा कोण दिला असेल तर तुम्हाला डायरेक्ट सूत्रानुसार ठेवता येते. 30 असेल तर किती असणार? 30 असेल तर 1/2 इंटू हायपोटेनियस, आणि 60 असेल तर √3/2 इंटू हायपोटेनियस. हायपोटेनियस म्हणजे काय? कर्ण. आलं लक्षात? आता दुसरी एक प्रॉपर्टी आहे. किती कितीचा? बघा तिन्ही कोणाची बेरीज किती असते आपली? 180. 60 आणि 30 90, 90 आणि 90 180. त्याच्या पुढचा एक प्रॉपर्टी आहे, अजून एक गुणधर्म आहे. किती किती माहिती आहे का? 45, 45, 90. कुठली प्रॉपर्टी? अजून एक 45, 45, 90. आलं लक्षात? ते एक लिहून घ्या. प्रॉपर्टी ऑफ 45, 45, 90 डिग्रीचा ट्रायंगलचा बघायचा. आता बघा हे किती अंशाचा आहे? 45. हा पण 45. कोण कोण? झेड आणि वाय. ठीक आहे. आता इथं बघा अपोजिट साइड ऑफ अपोजिट टू 45. 45 इथं दिसायला आलं, इथं 2 दिसायला आले ते, मग त्यामुळे दोन्ही सोडवायचे आपल्याला. हा 45, ह्याचा जर विचार केला, ह्याचा समोरील बाजू कोण आहे? किंवा झेड एक्स. दुसरा जर ह्याचा विचार केला, ह्या 45चा विचार केला तर ह्याच्या पुढचा कुठला आहे? एक्स वाय. ठीक आहे. मग बघा ह्या 45चा विचार केला, त्या समोरील कुठली बाजू आहे? एक्स वाय. आलं लक्षात? बरोबर काय असते? 1/√2, 1/√2. आलं लक्षात? 1/√2 इंटू हायपोटेनियस. ठीक आहे. कर्ण सेम बघा, सगळीकडे कर्णच गुंतोय आहे ना, हायपोटेनियस गुंतोय. 30 नसेल तर किती? कितीच्या किती? 1/2. आणि 60 असेल तर √3/2, आणि 45 असेल तर 1/√2. हा लक्षात? हे लक्षात ठेवायचं आहे. पहिला कशासाठी असणार आहे? आता असं पण ठेवू शकता. पहिला किती येते तुमचं? 30 अंश येते, त्यानंतर 60, त्यानंतर 45 अंश, त्यानंतर किती येते? 60 अंश. सिस्टमॅटिक आहे ना? बघा 30, 45, 60. मग 30 ला किती छेद असते? 1/2. ठीक आहे. 45 ला किती असणार? 1/√2. आणि 60 ला किती असणार? √3/2. समजलं? अशा प्रकारे पाठ करायचं तुम्ही. हे इम्पॉर्टंट आहे. सगळ्या ठिकाणी हायपोटेनियस आहेच. हा लक्षात? या इकडे मग आता एक्स वाय. मग बरोबर किती असणार तुमचं? 1/√2 गुणिले कोण असणार? हायपोटेनियस. बघा एक्स वाय ठेवलं, 1/√2 आहे तसाच, इंटू हायपोटेनियस कोण आहे ते त्रिकोणाचा? दिसतंय 90 च्या समोरील बाजू वाय झेड किंवा झेड वाय, दोन्हीच तेच येणार आहे. मग दुसरा पण दिसायला आलाय. जर ह्याचा विचार केला, ह्याच्या समोरील बाजू कुठली? एक्स झेड किंवा झेड एक्स. एक्स झेड घेऊया. हा एक्स झेड बरोबर 1/2, 1/√2 गुणिले हायपोटेनियस कोण आहे? हायपोटेनियस झेड वाय किंवा वाय झेड. आलं लक्षात? तिन्ही कन्सेप्ट कळले. 30, 60, 90च काय असतंय कळलं, आणि 45, 45, 90च ट्रायंगलचं कळलं का सगळं? सिस्टमॅटिक. चलो आता ह्याच्यावरची आपण एक्झाम्पल्स घेऊया, जेणेकरून सर हे सगळं डोक्यात बसायला झाले आमच्या. एक्झाम्पल घेऊया. चल तर एक्झाम्पल बघूया. चलो झाला. आकृती कशावर डिपेंड आहे? किती किती? कुठली प्रॉपर्टी युज होईल? गुणधर्म कुठला युज होईल? 30, 60, 90. पहिला गेला काय नाही? 30, 60, 90. आलं लक्षात? 30, 60, 90 दिसतंय. मग लिहायचं बाय प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 डिग्री. बरोबर आहे. मग आता कशाच किंमत काढायचं बघा इकडे बाळांनो. पहिला बघा कशाची किंमत काढायचं तुम्हाला? एबी आणि बीसी. एबी बरोबर प्रश्नचिन्ह आणि बीसी बरोबर प्रश्नचिन्ह. चला लिहून घ्यायचं. एबी ची किंमत किती आहे बा? आता पहा एबी कशा समोरील बाजू आहे? एबी कशा समोरील बाजू आहे? 60.
अँगल सी च्या समोरील म्हणजे किती आहे 60. मग माहितीये तुम्हाला अपोजिट टू 60 डिग्री, साइड अपोजिट टू 60 डिग्री कोण आहे? ए बी. कळलं काय? 60 समोरील बाजू आहे ना, मग त्याची किंमत करता डायरेक्ट ए बी आला. काय आहे सूत्र? 60चा आहे 60चा. ओके 60 समोरील बाजू आहे गुणिले हायपोटेनियस. हायपोटेनियस किती आहे बघा, दिलंय ना इथं हायपोटेनियस 14. मग चला मग ए बी बरोबर बघा बाहेर जाते का? बे के बे साठी 14. मग किती आलं उत्तर? पहिला किमतीला पुढे यायचं. किती आलं तुमचं? बरं √3 गुणिले किती आलं? 7 आलं. मग किंमत पुढे घ्यायचं. एबी ची किंमत किती येते बा? एबी बरोबर 7 वर्गमुळात 3. लक्षात? चलो आता कोणाचं काढायचं बघा? 30 समोरील बाजू कोण आहे बा? 30 कोण आहे? बीसी. मग बीसीच काढायचं आहे. मग काय आला? बीसी बरोबर 30 समोर असेल तर काय असते? 1/2 गुणिले हायपोटेनियस असते कर्ण. कर्ण कोण आहे? एसी. चला तर किंमत ठेवूया पुन्हा. बीसी बरोबर 1/2 गुणिले एसी ची किंमत 14. 7 एके बे बे सती 14. बीसी बरोबर किती आलं बा? 1 गुणिले 7 7 झालं. सोपं आहे. कळलं आता? नक्की कोणाला कळलं नाही हात वर करा, अजून एकदा एक्सप्लेन करतो. हा वाचलेलाच अपेक्षा होती. हा गुड. हा हात वर कर की. हा ठीक आहे बा. मग पहिला काय कोण विचारले तुम्हाला? एबी विचारलंय का? एबी कोणासमोरील बाजू आहे? एबी हा कोणासमोरील बाजू आहे? 60 बरोबर आहे. मग 60च माहिती आहे तुम्हाला? 60च्या समोरील बाजू का? एबी बरोबर √3/2 असतंय 60च गुणिले कर्ण असतंय. झालं. किंमत ठेवायचं. कर्णचं 7 आहे. बे के बे बे सती 14. मग 7 गुणिले √3 7 √3 लक्षात. त्यानंतर बा 30 आहे. 30 समोरील बाजू कोण आहे? बीसी. लिहिलं बीसी बरोबर 30 आहे म्हणून किती लिहिलं आपण? 1/2 गुणिले एसी काय आहे तुमचा? कर्ण. मग किंमत ठेवा. बे के बे बे सती 14. मग 7 एके 7. बीसी बरोबर किती आलं? 7. समजलं? चलो लिख लो. हा हा दोन मध्ये दिलं नाही ते आकृतीत दिले. असं द्या नसायला पाहिजे पण दिले. मग जर डीसी असेल तर बीसी कशाला विचारते? डीसी जर घेऊन मध्ये दिले असेल तर बीसी कशाला विचारते? डायरेक्टच येते मग बीसी 5 अधिक 8. ठीक आहे काढायचं आपल्याला डीसी. डीसी काढायचं बरं का. इथं डीसी पण काढूया. आकृतीमध्ये नाही पाहिजे त्यांनी दिले ते. ओके असू द्या. चला लक्ष द्या. डीसी पण काढूया. लक्ष द्या. लक्ष द्या. चला किती किती प्रॉपर्टी 45 45 90 काय घेतलं हे कळलं? 45 45 90 काय घेतलं कळलं? हे 45 आहे, हे पण 45 आहे आणि 90. ठीक आहे. लक्ष द्या. आता कशाची किंमत काढायची आहे तुम्हाला? एडीच काढायचं आहे बघा. एडी इथं आहे ना, ह्या त्रिकोणाचा विचार करा इकडल्या. हा हेच एवढंच बघा. एडी इथं आहे. कोणाच्या समोरील बाजू आहे? 45 समोरील बाजू. मग माहिती आहे तुम्हाला? मग डायरेक्ट 45 समोरील बाजू कोण आहे? एडी बरोबर आहे. एडी. मग एडी सूत्र काय असतंय? 1/2 गुणिले. ओके चला मग एडी बरोबर 1/√2 1/√2 इंटू हायपोटेनस कोण आहे? ओके ह्याच विचार करा. 90 आहे. 90च्या समोरील बाजू कोण आहे? एसी. चल किंमत ठेवूया. एडी बरोबर 1/√2 गुणिले एसी ची किंमत 8√2. बघा आता √2 दोन्हीकडे आहे का? √2 आणि √2 कॅन्सल. मग एडी बरोबर किती भेटलं बघा तुम्हाला? एडी बरोबर 8. समजलं? ठीक आहे. हे 8 भेटलं. आता तुम्हाला बघा आता शिकवलेलं मी 45 मध्ये दोघांचं सूत्र सारखं असतंय ना. दोघांचं सूत्र सारखं असतंय म्हणजे काय म्हणणार माहिती? एडी बरोबर काय होणार? एडी बरोबर आणि
डीसी बरोबर हे दोन्ही काय असणार आहे ती इक्वल काय असणार बघा ह्याच्या समोरील पण तेच सूत्र येणार आहे ह्याच्या समोरील पण तेच सूत्र येणार आहे मग ह्याचं पण डायरेक्ट किती येणार आहे तुमचं 8 समजलं का कारण दोन्ही इक्वल आहे ती 45 समोरील बाजू आहे हा पण 45 समोरील बाजू आहे मग ह्याची जे किंमत येईल ह्याची पण तेवढीच येते हा लक्षात देअरफोर डीसी बरोबर किती भेटलं एडीची किंमत एडी किती भेटलंय 8 आता आलं 8 कसं आलं कळलं का मग आता कशाच काढायचं बा सेकंड नंबरला तुम्हाला काय काढायचंय कुठली किंमत काढायचंय एडी पण काढलं बरं का सर डीसी पण काढलं एडी पण काढलं राहिलं कोण आता बीसी बा बीसी बरोबर प्रश्नचिन्ह बीसी कसं काढणार बी बघा बी इथं आहे आणि सी इथं आहे बी पासून सी पर्यंत जायचंय तुम्हाला मग बघा हा बी पासून डी पर्यंत जायचं डी पासून सी पर्यंत जायचं इथनं जर तुम्हाला मंगळवेढ्याला जायचं असेल तर कसं जाणार इथनं पहिला बोऱ्याला जाणार बोऱ्यापासून मंगळवेढा ठीक आहे मग डायरेक्ट किती किलोमीटर होतं हे चेक करायचं आपल्याला बी पासून सी इथनं बोऱ्याला किती किलोमीटर आहे 6 पासून बोऱ्यापासून मंगळवेढा किती किलोमीटर आहे 14 मग टोटल मी विचारलं सिद्धापूर पासून मंगळवेढा किती किलोमीटर मध्ये किती सांगणार तुम्ही 20 तशाच प्रकारे पहिला कोणापाशी जाणार तुम्ही बीसी ची किंमत काढायची आहे बी पासून सी पर्यंत अंतर काढायची इथनं इथपर्यंत मग पहिला कोणापर्यंत जाणार बी पासून डी पर्यंत अधिक आणि त्यानंतर डी पासून सी पर्यंत मग किमत्या माहिती तुम्हाला बीसी बरोबर बीडी किती आहे बघा दिलंय का ओके दिलंय बीडी किती दिलंय 5 अधिक डीसी किती दिलंय किती काढले 8 मग बीसी बरोबर किती आलं बघा 8 आणि 5 13 समजलं सोपा आहे चलो लिख लो लिहून घे झालंय